एक पाऊलही पुढे टाकू नकोस. का आमच्या आयुष्यात येतोस पुन्हा पुन्हा? तू जा इथून. हे बघा प्लीज माझं ऐकून घ्या. एक मिनिट. खूप दिवसांनी आणि खूप वाट बघून आमच्या घरात हे सुख आलंय. ते आमच्यापासून हिरावून घेऊ नकोस प्लीज. मी ते अजिबात तुमच्यापासून. तुझं काही ऐकायचं नाहीये मला. जोपर्यंत मी सगळं काही सांगत नाही मी नाही जाणार. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न एका हरामखोर आणि गुंड माणसाशी करताय. बसा, येईल एवढ्यात. हा लागतोय का फोन? फोन कानाला लावून काही होणार आहे का? रजनी, हा झाला का बी नाश्ता? हो हो आणते. आणा. श्री सकाळी सकाळी आऊन बरोबर देवळात नाही ना गेला? हा हो गेला असेल. तुम्हाला सगळ्यांना एव्हाना कळलं असेल की हा अंजलीच्या मागे गेले किती दिवस फिरतोय. रेस्टॉरंट काय, घर काय, अगदी ऑफिस मध्ये येऊन सुद्धा त्रास देणं सोडलं नाही याने. आता जसं तुम्ही माझ्याबद्दल खरं खुरं सांगितलं तसं तुमच्या भावाबद्दलही सांगा. तुमचा लाडका भाऊ नक्की काय काम करतो? कसला बिझनेस आहे त्याचा? आणि त्याला अंजलीशी लग्न का करायचंय? अंजली बाई तूच सांग त्याला इथून जायला. हा सुनील, याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? निर्व्यसनी, जबाबदार मुलगा आहे असंच ना? एक नंबरचा मवाली, दारुडा आणि फ्रॉड माणूस आहे. हे सगळं तू कशावरून नक्की सांगतोस? काल अंजलीवरून माझं आणि याचं रेस्टॉरंटमध्ये भांडण झालं. नंतर मी याचा पाठलाग करायला. काय? हा काही बोलतोय आणि तुम्ही सगळे ऐकताय? बोलू दे ना त्यांना. काल रात्री एका बारमध्ये बसून त्याच्या मित्रासोबत दारू पित होता. अंजलीच्या पैशावर जगण्यासाठी हा तिच्याशी लग्न करतोय. आणि ही गोष्ट मी इथे येऊन सांगणार म्हणून मला मारण्याचाही प्रयत्न केला याने. सुनीलची पहिली बायको त्याला सोडून का गेली? सुनीता, हे खरंय? अरे अहो काही वर्षापूर्वी एक मुलगी ह्याच्या मागे हात धुवून लागली होती. तिने ना आधी लग्न झालेलं आहे की नाही? हा म्हणजे तेच तर मी सांगत होते ना. बस. सांगत. तसा यांचा आणि माझा काहीच परिचय नाहीये, पण यांनी जे काही सांगितलंय ना ते सगळं खरं आहे. सुनीलचं याआधी लग्न झालंय. ती मुलगी याच्या दारूला, जुगाराला आणि दररोजच्या मार खाण्याला कंटाळून निघून गेली. हा गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्याच घरी बसून खातोय. आणि आता याला कमवती मुलगी हवी आहे म्हणून याच्याच लग्नाचा घाट घातलाय सुनीताने. मी शांत बसून यांना फसवू शकलो असतो, पण स्वतःला नाही. छान दिसतेस ग. पद्मजा, ही साडी सणावाराला काढायची. एक मिनिट. हे बघ, हे पद्मजाचे दागिने घाल ना. आता असं साखरपुडा मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार? मी श्रीकांतला भेटल्यापासून बघ, आपण एवढं सगळं त्यांना बोललो, एवढा त्यांचा अपमान केला, पण तरी सुद्धा त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. त्यांच्या याच वागण्याचा मला काहीच अर्थ लागत नव्हता का, म्हणून मी काही डिसिजन घेऊ शकत नव्हते. आई, माझी खूप घालमेल होती होती. आय एम सॉरी. पण श्रीकांत, त्याच्या घरचे. प्लीज, आता तो विचार करत बसलो तर हे लग्न कधीच होणार नाही. अहो पण लग्न जमतं ते दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंच. माझ्यावर विश्वास ठेवा, होईल सगळं नीट. आणि तुमची हरकत नसेल तर मी आज आत्ता इथे अंजलीशी साखरपुडा करायला तयार आहे.